फलंदाज हर्षित, मैदान क्रमांक 2 वर सामन्याला सुरुवात होत आहे. सुंदर असा स्क्वेअर कट मारलेला आहे मितेशांनी. सुंदर अशी सुरुवात उमया संघाकडून. मितेशांच्या बॅटीतून येणारा पहिला चौकार आणि चौकाराने आपल्या संघाचे आणि स्वतःचे देखील खाते उघडलेले आहे मितेशांनी. यश यांचा पुढील चेंडू मितेशांना. चांगली अशी सुरुवात उमया संघाकडून. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा लेग बायचा इशारा. एक अतिरिक्त धाव धावसंख्येमध्ये 1 ने भर धाव संख्या पोहोचते ती 5 धावा. यश यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील हर्षित, एक नावाजलेले फलंदाज. सुंदर असा लेगच्या दिशेने कट केलेला चेंडू आणि एका धावेने आपले खाते उघडलेले आहे आणि संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने भर घातलेली आहे. धावसंख्या पोहोचते ती 6 धावांवर. यश यांचा पुढील चेंडू मितेशांना. थोडासा स्वेर माराल उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा हवा. एक अतिरिक्त धाव धावून काढलेली आहे. धावसंख्येमध्ये 2 ने भर धावसंख्या पोहोचते ती 8 धावा. चांगली अशी सुरुवात उमया ब संघाकडून. यश यांचा पुढील चेंडू हर्षित यांच्यासाठी. सुंदर असा कट केलेला चेंडू थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव घेण्यापासून काय रोखू शकलेले नाही. धाव संख्येमध्ये 1 ने भर धाव संख्या पुढे सरकते ती 9 धावा. पहिले षटक मार्गस्थ. चांगली अशी सुरुवात उमया ब संघाकडून. चांगला असा स्ट्रेट ड्राइव्ह मारलेला आहे. एक धाव घेतलेली आहे. चांगली अशी चोरटी धाव काढलेली आहे मितेश आणि हर्षित यांनी. एका षटकाच्या समाप्तीनंतर उमया संघाची धाव संख्या झालेली आहे ती 10 धावा. दुहेरी धाव संख्येमध्ये परावर्तित होताना वैयक्तिक पहिले व संघासाठी दुसरे षटक घेऊन येत आहेत अमित.
थोडासा स्वैर असा मारा. त्याचा वाईटचा इशारा व एक अतिरिक्त धाव धावून काढलेली आहे. अरे अमित यांचा पुढील चेंडू हर्षित यांना. पुन्हा असा स्वैर असा डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 13 धावा. सुंदर असा थर्डमॅनच्या दिशेने कट केलेला चेंडू. 1 धाव घेतलेली आहे. अमित यांचा पुढील चेंडू मितेश यांना. सुंदर असा ऑफच्या दिशेने कट केलेला चेंडू आणि थोडेसे गचा असे क्षेत्ररक्षण. 2 धावा घेत आहेत आणि तिसऱ्या धावेसाठी जात आहेत. पाहूया 3 धावा पूर्ण करतायत का. आणि सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 18 धावा. अमित त्यांचा पुढील चेंडू अमित यांचा पुढील चेंडू मितेश यांना. थोडासा आकुट टप्प्याचा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने कट केलेला आहे. 1 धाव घेतलेली आहे आणि एका धावेवरच समाधान मानावे लागत आहे मितेश यांना. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 19 धावा. सुंदर अशी सुरुवात उमळ्या ब संघाकडून. आपले मितेश आणि हर्षित चांगली अशी फलंदाजी करताना आपल्या संघासाठी. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न पण चेंडू का समजलेला नाही. निर्धाव चेंडू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर उमया ब संघाची धाव संख्या झालेली आहे 19 धावा. वैयक्तिक पहिले व संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहेत दीपेश. डावखुरे गोलंदाज. दीपेश यांचा सामना करतील मितेश.
दीपेश यांचा पुढील चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू चांगला असा स्क्वेअर कट मारलेला आहे थर्डमॅनच्या दिशेने तितके सुंदर असे क्षेत्ररक्षण पण 2 धावा घेण्यापासून काय रोखू शकले नाहीत मितेश यांना धावसंख्येमध्ये 2 ने भर धावसंख्या पोहोचते ती 21 धावा तिसरे षटक मार्गस्थ दीपेश यांचा पुढील चेंडू मितेश यांना लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि चेंडू जातोय तो सीमा पार सुंदर अशी फलंदाजी करताना मितेश आपल्या संघासाठी धावसंख्येमध्ये 6 ने भर धावसंख्या पोहोचते ती 27 धावा थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न पण चेंडू काय मितेशांना समजलेला नाही आहे व चेंडू निर्धाव गेलेला आहे दीपेश यांचा पुढील चेंडू मितेश यांना थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू ऑफच्या दिशेने कट केलेला आहे एक धाव घेतलेली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मितेश आणि हर्षित वाव सुंदर अशी फलंदाजी करताना मितेश आणि हर्षित धावसंख्येमध्ये 2 ने भर धावसंख्या होते 29 ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू एक धाव घेण्यापासून काय रोखू शकलेलं नाहीये मितेश यांना दीपेश यांचा पुढील चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न परंतु असफल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर उमेश ब संघाची धाव संख्या झालेली आहे 30 धावा 10 ची सरासरी चांगली अशी सुरुवात वैयक्तिक दुसरे व संघासाठी 4थे षटक घेऊन येत आहेत अमित लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू काहीशे गचाशे क्षेत्ररक्षण एक धाव घेण्यापासून काय रोखू शकलेले नाहीत अमित त्यांचा पुढील चेंडू हर्षित यांच्यासाठी थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू लेगच्या दिशेने कट केलेला आहे एक धाव घेण्याचा प्रयत्न परंतु काय घेऊ शकलेले नाहीत निर्धाव चेंडू अमित यांचा पुढील चेंडू हर्षित यांच्यासाठी लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू एक धाव घेतलेली आणि एका धावावर समाधान मानावे लागत आहे
हर्षित यांना धावसंख्येमध्ये 1 ने भर धावसंख्या पोहोचतोय ती 32 धावा. चौथे षटक मार्गस्थ. अमित यांचा पुढील चेंडू मितेश यांना. थोडासा आकुट टप्प्याचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने तटवलेला आहे. 1 धाव घेतलेली आहे आणि एका धावेवरच समाधान मानावे लागत आहे. मितेश यांना सुंदर अशी फलंदाजी करताना मितेश आणि हर्षित. अमित यांचा पुढील चेंडू हर्षित यांना. कट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू काय त्यांना समजलेला नाही आहे व चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. निर्धाव चेंडू. सुंदर असा तटवलेला आहे आणि तितकासा सुंदर असा झेल घेतलेला आहे मताणे संघाकडून आणि पहिला हादरा बसलेला आहे हर्षित यांच्या रूपाने. हर्षित यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जात आहेत श्रेयस. धाव संख्या झाली आहे 33 धावा. घाई करायचे अजून आपल्याला बॅटिंग करायचे सफाई संघ. कृपया आपल्या सहकार्याची गरज आहे अन्यथा आपल्यालाच बॅटिंग करताना अंधार होईल. वैयक्तिक दुसरे व संघासाठी 5वे षटक घेऊन येत आहेत दीपेश. 4 षटकांच्या समाप्तीनंतर उमळा संघाची धाव संख्या झाली आहे 33 धावा. दीपेश यांचा सामना करतील. सुंदर असा लॉंग ऑनच्या दिशेने तटवलेला चेंडू. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत आणि 2 धावा घेण्यापासून काय रोखू शकले नाहीत मितेश यांना. सुंदर अशी फटकेबाजी मितेश यांच्याकडून. धावसंख्येमध्ये 2 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 35 धावा. थोडासा कुटप्प्याचा चेंडू लेगच्या दिशेने तटवलेला आहे आणि चेंडू जातोय तर सीमा पार. पंचांचा 4 धावेचा इशारा. धावसंख्येमध्ये 4 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 39 धावा. सुंदर अशी फटकेबाजी मितेश यांच्या बॅटीतून. दीपेश यांचा पुढील चेंडू मितेश यांच्यासाठी. सुंदर असा लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला आहे. 1 धाव घेतलेली आहे आणि एका धावेवरच समाधान मानलेले आहे मितेशानी आणि धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 40 धावा. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित वाडवळ प्रीमियर लीग 2024 वर्ष 11वे. चांगला असा पॉइंटच्या दिशेने कट केलेला चेंडू पण तितकेसे असे चांगले असे क्षेत्ररक्षण. दीपेशांचा पुढील चेंडू श्रेयस यांना पॉइंटच्या दिशेने कट केलेला चेंडू
एक धाव घेण्यापासून काय रोखू शकलेले नाहीत श्रेयस यांना. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 41 धावा 41. एक गडी बाद. सुंदर असा कुटप्प्याचा चेंडू. पाच षटकांच्या समाप्तीनंतर उमया संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 41 धावा. पाहूया निर्धारित 3 षटकांमध्ये उमया संघ किती धावसंख्या उभी करतोय ते. वैयक्तिक पहिले व संघासाठी 6वे षटक घेऊन येतात साहिल. पाहूया निर्धारित 18 चेंडू मध्ये उमया संघ काय करतोय ते. स्ट्राइक वर आहेत श्रेयस, नॉन स्ट्राइक वर आहेत मितेश. साहिल यांचा सामना करतील श्रेयस. ऑफच्या दिशेने कट केलेला चेंडू पॉइंटच्या दिशेने आणि एक धाव घेण्यापासून काय रोखू शकलेले नाहीत. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या पोहोचते ते 42 धावा. साहिल यांचा पुढील चेंडू. लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि चेंडू जातोय सीमा पार. पंचांचा 4 धावेचा इशारा. धावसंख्येमध्ये 4 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 47 धावा. 6वे षटक मार्गस्थ आणि मितेश वैयक्तिक 33 धावांवर खेळत आहेत. आणि रनआउट झाले आहे श्रेयस. मितेश श्रेयस यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जात आहेत प्रणित. साहिल यांचा सामना करतील प्रणित. साहिल यांचा सामना करतील प्रणित. कट करण्याचा प्रयत्न.
चेंडू काय त्यांना समजलेला नाही. निर्धाव चेंडू. 6 षटकांच्या समाप्तीनंतर उमळा संघाची धाव संख्या होते ती 2 गडी बाद 47 धावा. माफ करा 46 धावा. 6 ओव्हर 2 गडी बाद 46 धावा. पाहूया निर्धारित 12 चेंडू मध्ये काय करतायत मितेश. वैयक्तिक पहिले व संघासाठी 7वे षटक घेऊन येत आहेत तन्मय. पाहूया मितेश काय करतात ते. वैयक्तिक 33 धावांवर खेळत आहेत मितेश. सुंदर असा चेंडू डाव्या यष्टीच्या थोडासा बाहेर. मितेशांना काही समजलेला नाहीये. तन्मय यांचा पुढील चेंडू मितेशांना. थोडासा आकुट टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला आहे. 1 धाव घेतली आहे आणि 1 धावावर समाधान मानायला लागत आहे मितेशांना. तन्मय यांचा पुढील चेंडू प्रणित यांना. पॉइंटच्या दिशेने कट केलेला चेंडू 1 धाव घेण्यापासून काय रोखू शकलेला नाही. धाव संख्येमध्ये 1 ने भर धाव संख्या होत आहे ती 48 धावा. तन्मय यांचा पुढील चेंडू आकुट टप्प्याचा चेंडू ऑफच्या दिशेने तटवलेला आहे. 1 धाव घेतलेली आहे आणि दुसरे धावाचा प्रयत्न आणि 2 धावा घेण्यापासून काय रोखू शकले नाहीत मितेशांना. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट मितेश यांचे. मितेश हे पूर्ण थकलेले आहेत पण तरी देखील ते क्रीजवर टिकून आहेत. आपल्या संघासाठी संघर्ष करत आहेत. एक उत्तुंग अशी धाव संख्या उभारण्यासाठी. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू जोरकस फटका मारण्याचा निर्धाव गेलेला आहे आणि पंचांचा 22चा इशारा. धाव संख्येमध्ये 1 ने भर धाव संख्या पोहोचते ती 51 धावा. तन्मय यांचा पुढील चेंडू प्रणित यांच्यासाठी. थोडासा आकुट टप्प्याचा चेंडू कट केलेला आहे आणि मितेश हे धावचीत झालेले आहेत. सात षटकांच्या समाप्तीनंतर उमया संघाची धाव संख्या झाली आहे 3 गडी बाद 51 धावा. वैयक्तिक दुसरे व संघासाठी शेवटचे शतक घेऊन येत आहेत साहिल आणि मितेश यांची जागा घेण्यासाठी फलंदाज गेलेले आहेत ते रोहन.
साहिल यांचा सामना करतील प्रणित. निर्धारित 6 चेंडू मध्ये किती धाव संख्या उभारताय तुम्ही संघ पाहूया. पॉइंटच्या दिशेने कट केलेला चेंडू काहीसे गचा असे क्षेत्ररक्षण. एक धाव घेतलेली, दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आणि 2 धावा घेण्यापासून काय प्रणित यांना रोखू शकलेलं नाहीये. मताने संघ धाव संख्येमध्ये 2 धाव संख्या पोहोचते ती 53 धावा. 1 शॉट. साहिल यांचा पुढील चेंडू प्रणित यांना सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह आणि चेंडू जातोय तो सीमा पार. पंचांचा 4 धावेचा इशारा. धाव संख्येमध्ये 4 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 56 धावा. 56. सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे प्रणित यांनी. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने कट केलेला चेंडू आणि चेंडू जातोय सीमा पार. पंचांचा 4 धावेचा इशारा. सुंदर अशी फलंदाजी प्रणित यांच्याकडून. प्रणित यांनी जर प्रणेश यांनी तिसरा चौकार मारला तर प्रणेश यांच्याकडून प्रणित यांनी तिसरा चौकार मारला तो प्रणेश यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक जाहीर झालेले आहे. आणि प्रीतेश वर्तक यांच्याकडून देखील प्राइज डिक्लेअर झालेले आहे पण ते गुपित आहे. साहिल यांचा पुढील चेंडू प्रणित यांना. सुंदर अशी फलंदाजी प्रणित यांची. लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू. एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेसाठी देखील जात आहेत आणि 2 धावा घेण्यापासून काय रोखू शकले नाही प्रणित यांना. धाव संख्येमध्ये 2 ने भर आणि धाव संख्या पोहोचते ती 62 धावा. सुंदर अशी फलंदाजी प्रणित यांची. पाहूया निर्धारित 2 चेंडू मध्ये प्रणित काय करतायत ते. आपल्या संघाला कुठे नेऊन ठेवतायत. डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू कट करण्याचा प्रयत्न पण चेंडू निर्धाव गेलेला आहे. पाहूया शेवटच्या चेंडू मध्ये काय करतायत प्रणित. थोडासा आकुटप्याचा चेंडू. पॉइंटच्या दिशेने कट केलेला चेंडू आणि 1 धाव घेण्यापासून काय रोखू शकलेलं नाही आहे. आणि उमेळा संघाची धाव संख्या झालेली आहे 8 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 63 धावा. आणि निर्धारित 8 षटकांमध्ये मताने असंघाला 64 धावांचे आव्हान ठेवलेले आहे. 8च्या सरासरीने मताने असंघाला जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत. उमेया संघाने त्वरित आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. तसेच मताने संघाने देखील आपले बॅट्समन लवकरात लवकर रेडी करावे जेणेकरून आपल्यालाच खेळायला काळोख होणार नाही.
उमया संघाने त्वरित आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. उमया संघाने त्वरित आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. पंच मैदानात हजर आहेत. उमया संघ उमया संघ लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. आपल्याला 8 षटकांचा सामना पूर्ण करायचा आहे. काळोख पंच मैदानात हजर आहेत. निर्धारित 8 षटकांमध्ये उमया संघ कृपया सहकार्याची अपेक्षा आहे आपल्याकडून. आपल्याला 8 षटक पूर्ण करायचे आहेत. मताणे संघ आपले लवकरात लवकर बॅट्समन मैदानात उतरवावे जेणेकरून आपल्यालाच बॅटिंगला उशीर होणार नाही व अंधार झाला तर आपल्यालाच बॅटिंग करायला त्रास होईल. दोन स्ट्राइक वर आहेत ते गेले ते अमित आणि नॉन स्ट्राइक वर गेले ते साहिल. आणि उमया संघाकडून वैयक्तिक पहिले
व संघासाठी देखील पहिले षटक घेऊन येत आहेत मोहनीश. पंचांनी लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. तसेच खेळाडूंनी देखील सहकार्य करायचे पंचांना. मोहनीश यांचा सामना करतील अमित. सामन्याला सुरुवात होत आहे. कैलासवासी आप्पा पेटे सभागृहाकडून मोहनीश अमित यांना. सुंदर अशी गोलंदाजी लेगच्या दिशेने. चेंडू कट केलेल्या परंतु पंचांचा लेग बायचा इशारा. थोडासा सावध असा पावित्रा आणि लेग बायच्या रूपाने संघाचे खाते उघडलेले आहे. मोहनीश यांचा पुढील चेंडू साहिल यांना. साहिल हे चांगले असे डावखुरे फलंदाज आहेत. तसे मोहनीश हे देखील चांगले असे डावखुरे गोलंदाज आहेत. मोहनीश यांचा पुढील चेंडू साहिल यांना. सुंदर असा लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि थोडेसे गचाश क्षेत्ररक्षण आणि चौकाराने आपले खाते उघडलेले साहिल यांनी. पंचांचा 4 धावेचा इशारा. धावसंख्येमध्ये 4 ने बाद धावसंख्या होत आहे ती 5 धावा. सुंदर अशी सुरुवात साहिल यांच्याकडून आपल्या संघासाठी. सुंदर असे कमबॅक मोहनीश यांचे. एक आखूट टप्प्याचा चेंडू साहिल यांना काही समजला नाही आहे व यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये चेंडू सामावलेला आहे. निर्धाव चेंडू. मोहनीश यांचा पुढील चेंडू. सुंदर असा चेंडू. थोडेसे बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न साहिल यांचा आणि तो प्रयत्न फसलेला आहे आणि त्रिफळाचेत झालेला आहे आणि पहिला हादरा दिलेला आहे मोहनीश यांनी मताने संघाला. सुंदर अशी गोलंदाजी मोहनीश यांची. आणि साहिल यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज गेलेले आहेत ते दीपेश. मोहनीश यांचा पुढील चेंडू दीपेश यांच्यासाठी. सुंदर असा चेंडू आणि पायचीत झालेले आहेत दीपेश. सुंदर अशी सुरुवात मोहनीश यांच्याकडून.
सुंदर अशी गोलंदाजी मोहनीश यांच्याकडून आणि हॅट्रिक वर आहेत मोहनीश. बघूया आजच्या दिवसातली तिसरी हॅट्रिक होते का. आणि दीपेश यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जात आहेत ते निहार. सुंदर अशी गोलंदाजी मोहनीश यांच्याकडून. हॅट्रिक वर आहेत मोहनीश. पाहूया आजच्या दिवसातली दुसरी हॅट्रिक होते का. मोहनीश यांचा पुढील चेंडू. निहार यांना सुंदर असा चेंडू होता आणि हॅट्रिकचा चान्स सोडलेला आहे. उत्पल यांनी एक सोपा असा झेल सोडलेला आहे आणि आजच्या दिवसातली दुसरी हॅट्रिक होता होता राहिलेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी मोहनीश यांच्याकडून, पण तितकेसे गचा असे क्षेत्ररक्षण उत्पल यांच्याकडून. नाहीतर आजच्या दिवसातली दुसरी हॅट्रिक झाली असती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मथाणे संघाची धाव संख्या झाली आहे 2 गडी बाद 9 धावा. वैयक्तिक पहिले व संघासाठी दुसरे षटक घेऊन येत आहेत. भावेश विकी. विकी यांचा सामना करतील अमित. विकी यांचा सामना करतील अमित. थोडासा स्वैर असा मारा पंचांचा, वाईटचा इशारा आणि एक अतिरिक्त धाव धावून काढलेले. धाव संख्येमध्ये 2 बार धाव संख्या पोहोचते. ती दुहेरी धाव संख्येमध्ये 11 धावा. विकी यांचा पुढील चेंडू निहार यांच्यासाठी.
कृपया घाई करायचे, आपल्याला 8 षटक पूर्ण करायचे आहे, अंधार होतोय. लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू, एक धाव घेण्यापासून काय रोखू शकले निहार यांना. धावसंख्येमध्ये एक नेबर धावसंख्या पोहोचते ती 13 धावा. तेरा धावा, 2 गडी बाद 13. सुंदर असा उत्तुंग असा षटकार, चेंडू गेला आहे तो सीमा पार. पंचांचा 6 धावेचा इशारा. चेंडू मैदान क्रमांक 2 वर चेंडू देण्यात यावा. कृपया कोणी स्वयंसेवक असेल तर त्यांनी जीजी कॉलेजमध्ये जाऊन चेंडू घेऊन यावे. मैदान क्रमांक 2 वर धाव संख्या झाली आहे 2 गडी बाद, 19 धावा. दुसरे षटक मार्गस्थ. कोण स्वयंसेवक असेल तर त्यांनी जीजी कॉलेजमध्ये जाऊन चेंडू घेऊन येणे. रुणाल पाटील, कोण स्वयंसेवक असेल तर त्याला जीजी कॉलेजमध्ये चेंडू आणण्यासाठी पाठवावे. 19 धावा, 2 गडी बाद, 19 धावा. दुसरे षटक मार्गस्थ. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. विकी यांचा पुढील चेंडूचा सामना करतील अमित. सुंदर असा एक आखूड टप्प्याचा चेंडू, ऑफच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काय आम्ही त्यांना समजलेला नाहीये व चेंडू निर्धाव गेलेला आहे. सुंदर असे कमबॅक विकी यांचे. विकी यांचा पुढील चेंडू अमित यांना. पुन्हा एकदा एक आखूड टप्प्याचा चेंडू आणि लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू. सुंदर असे क्षेत्ररक्षण आणि 2 धावा घेतलेल्या आहेत आणि तिसरा धावाचा प्रयत्न, पण तो 2 धावा घेण्यापासून काय रोखू शकलेले नाहीत. सुंदर असे क्षेत्ररक्षण हर्षित यांच्याकडून. चांगला असा फिटनेस 40+ हर्षित यांचा. सुंदर असा यॉर्क.
2 षटकांच्या समाप्तीनंतर मथाणे अ संघाची धाव संख्या झाली आहे 2 गडी बाद 21 धावा. निर्धारित 36 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 43 धावांची गरज मथाणे संघाला. वैयक्तिक दुसरे व संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहेत मोनिश. मोनिश यांनी आपल्या पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद केले होते. मोनिश यांचा सामना करतील निहार. ऑफच्या दिशेने तडवलेला चेंडू, 1 धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्यापासून काय रोखू शकले नाही. 2 धावा पूर्ण. धाव संख्येमध्ये 2 नंबर धाव संख्या होत आहे 23 धावा. पस्तीस चेंडू 41 धावा. थोडासा कुटप्प्याचा चेंडू पण उजव्या यष्टीच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावेमध्ये भर. धाव संख्या पोहोचते ती 24 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 40 धावांची गरज मथाणे अ संघाला. पाहूया उमेया संघ त्यांना रोखण्यात यशस्वी होतोय का. सुंदर असा चेंडू लेगच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न. पंचांचा लेग बायचा इशारा. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 25 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 39 धावांची गरज मथाणे अ संघाला. तिसरे षटक मार्गस्थ. सुंदर अशी गोलंदाजी मोहनीश यांच्याकडून. एक सावध पावित्रा घेताना अमित पाटील. सुंदर अशी गोलंदाजी. पंचांचा लेग बायचा इशारा. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 26 धावांवर. बत्तीस चेंडू 38 धावा. डीजे डीजे मॅच चालू आहे. डीजे मैदान क्रमांक 2 वर मॅच चालू आहे. डीजे बॅटची कडा लागलेली आहे. पॉइंटच्या दिशेने चेंडू जात आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलेला आहे पण 2 धावा घेण्यापासून काय रोखू शकलेले नाहीत. निहार यांना धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या होत आहे 28 धावा. मोनिश यांचा पुढील चेंडू निहार यांना. तिसरे षटक मार्गस्थ. एक आखोट टप्प्याचा चेंडू. एक जोरकस फटका मारण्याच्या नादात निर्धाव गेलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मथाणे अ संघाची धाव संख्या झाली आहे 2 गडी बाद 28 धावा.
वैयक्तिक पहिले व संघासाठी चौथे षटक घेऊन येत आहेत श्रेयस. कृपया घाई करायचे. उमया संघ अंधार होतोय. अजूनही 5 षटक बाकी आहेत. डीजे ओ डीजे मॅच चालू आहे. कृपया घाई करायचे. उमया संघ वेळ निघून जातोय. अंधार होतोय. आपल्याला 5 षटके टाकायचे आहे. श्रेयस यांचा सामना करतील. अरे बाहेरून का बोलतायत. लॉंग ऑफच्या दिशेने तडवलेला चेंडू. 1 धाव घेतलेली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थोडेसे गचा असे क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्यापासून काय रोखू शकलेले नाहीयेत. श्रेयस यांचा पुढील चेंडू निहार यांच्यासाठी. धाव संख्या झाली आहे ती 31 धावा. चौथे षटक मार्गस्थ. ऑफच्या दिशेने तडवलेला चेंडू. 1 धाव घेतलेली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एका धावेवर समाधान मानावे लागत आहे निहार यांना. धाव संख्येमध्ये 1 ने भर धाव संख्या होत आहे ती 32 धावा. सुंदर अशी गोलंदाजी श्रेयस यांच्याकडून. श्रेयस यांचा पुढील चेंडू अमित यांना. थोडासा सावध पवित्रा घेऊन लेग ऑफच्या दिशेने तडवलेला चेंडू. 2 धावा घेण्यापासून काय रोखू शकलेले नाही आहेत अमित यांना. धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 34 धावा. श्रेयस यांचा पुढील चेंडू. श्रेयस यांचा पुढील चेंडू अमित यांना. सुंदर असे क्षेत्ररक्षण मोनिश यांच्याकडून. 4 षटकांच्या समाप्तीनंतर मताने असंघाची धाव संख्या झाली आहे 2 गडी बाद 34 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. 24 चेंडू माफ करा 35 झालेल्या धावा. 29 धावांची गरज आहे. 24 चेंडू 29 धावा. लवकर घाई करायचे. उमया संघाने लवकर घाई करायची आहे.
अंधार होता. अजूनही आपल्याला 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे. कृपया सहकार्याची अपेक्षा आहे आपल्याकडून. 24 चेंडू 29 धावा. पुढील गोलंदाज आहे विराज. वैयक्तिक पहिले व संघासाठी 5वे षटक घेऊन राहतात विराज. काय चाललंय? उमळा संघ अंधार होतोय. ऑफच्या दिशेत पटवलेला चेंडू. थोडेसे गचा असे क्षेत्ररक्षण. एकदा पासून काय रोखू शकलेले नाही आहेत. चेंडू आणि झेलबाद.
काहीसे दडपणाखाली मताने संघ 8 चेंडू 12 धावा. हॅलो चेक. 8 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी मताने संघाला 12 धावांची गरज आहे. हॅलो चेक. सुंदर अशी गोलंदाजी करताना विराज आपल्या संघासाठी 7 चेंडू 11 धावा. चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 11 धावांची गरज मताने असंघाला. लॉंग ऑनच्या दिशेने तटवलेला चेंडू एका धावावर समाधान मानावे लागत आहे आणि थोडेसे गचाळसात थ्रो. एक धाव घेतलेली आहे, दुसरी धाव घेतलेली आहे आणि चौथी धाव देखील घेतलेली आहे आणि 4 धावा धावून काढलेल्या आहेत. एक धावेच्या जागी 4 धावा दिलेल्या आहेत उमेश संघाने. 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. थोडेसे गचाळशे क्षेत्ररक्षण, जिथे एक धाव होती तिकडे 4 धावा दिलेल्या आहेत. हॅलो चेक. हॅलो 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 हॅलो. निर्धारित 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी मताने संघाला 7 धावांची गरज आहे. पाहूया मताने संघ काय करतोय. उमेश संघ त्यांना रोखण्यात पाहूया. 6 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. हॅलो चेक. हॅलो चेक. 6 चेंडू 7 धावा. पाहूया मथाणे संघ काय करतोय, तसेच उमळा संघ त्यांना रोखण्यात यशस्वी होतोय का. वैयक्तिक पहिले व संघासाठी शेवटचे षटक घेऊन येत आहे सुप्रीत. कृपया लवकरात लवकर सामना चालू करावा. होत आहे. वैयक्तिक पहिले व संघासाठी 8वे षटक घेऊन येत आहेत सुप्रीत. सुप्रीत यांचा सामना करतील तन्मय. 6 चेंडू 7 धावा. कृपया घाई करायचे. उमळा संघ कर्णधार अंधार होतोय. 6 चेंडू 7 धावा. चेंडू 7 धावा. सुप्रीत यांचा पुढील चेंडू तन्मय यांना. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू झेल गेलेला पाहूया. झेल होतोय का, आणि सुंदर असा झेल घेतलेला आहे आणि 5 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. सुंदर अशी सुरुवात केलेली आहे सुप्रीत यांनी. तन्मयांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जात आहेत स्वप्नील. 5 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. फलंदाजाने लवकरात लवकर मैदानात जावे, जेणेकरून तुम्हालाच अंधार होणार नाही, तुम्हाला चेंडू दिसणार नाही आणि तुम्हालाच ते
तोट्याचे आहे, कृपया याची दखल घ्यावी. लवकरात लवकर आपण क्रीजचा ताबा घ्यावा. तन्मय यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज गेलेले आहेत. स्वप्नील सुप्रीत यांचा पुढील चेंडू स्वप्नील यांच्यासाठी. 5 चेंडू 7 धावा. पाहूया काय होते ते. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू, कट करण्याचा प्रयत्न आणि यष्टीरष्टकाच्या दस्तावेजामध्ये चेंडू विसावलेला आहे. निर्धाव चेंडू. 4 चेंडू 7 धावा. अतिशय चुरशीचा असा सामना मथाणे अ विरुद्ध उमळा ब. 4 चेंडू 7 धावा. अतिशय रंगतदार असा सामना. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि पंचांनी अपील उचलून धरलेला आणि पायचीत झालेला आहे. स्वप्नील सुंदर अशी गोलंदाजी सुप्रीत यांच्याकडून. सुप्रीत यांनी दुसरा फलंदाज बाद केलेला आहे. 3 चेंडू 7 धावा. अतिशय चुरशीचा असा सामना मथाणे अ विरुद्ध उमळा ब. पुढील फलंदाज जात आहेत यश. सुंदर अशी गोलंदाजी करताना सुप्रीत. लवकरात लवकर फलंदाजांनी क्रीजचा ताबा घ्यावा. अंधार होत आहे. 3 चेंडू 7 धावा. जरा फलंदाजाने घाई करावी. तुम्हालाच अंधार होतोय, तुम्हालाच प्रॉब्लेम येणार खेळायला. चेंडू दिसणार नाही. स्वप्नील यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज गेले आहेत यश. सुप्रीत यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील यश. 3 चेंडू 7 धावा. अतिशय चुरशीचा असा हा सामना. 3 चेंडू 7 धावा. सुप्रीत यांचा पुढील चेंडू यश यांना. घाई करायचे. 3 चेंडू 7 धावा. अतिशय रंगतदार अशी लढत आजच्या दिवसातली. सुंदर असा फटका आणि चेंडू जातोय तो सीमा पार. 2 चेंडू मध्ये 3 धावा जिंकण्यासाठी मथाणे संघाला. सुंदर असा फटका ऑफच्या दिशेत तटवलेला यश यांचा. पाहूया सुप्रीत काय करतायत. निर्धारित 2 चेंडू मध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देत आहेत का. चांगली अशी गोलंदाजी करतायत सुप्रीत आपल्या संघासाठी. 2 चेंडू 3 धावा. स्ट्राईक वर आहेत ते यश. 2 चेंडू 3 धावा. अतिशय चुरशीचा असा सामना. थोडासा स्वैरचा मारा उजव्या यष्टीच्या बाहेर. 2 चेंडू 2 धावा. अतिशय रंगतदार अशी लढत होत आहे. पाहूया कोण जिंकते. मथाणे अ संघ का उमळा ब. 2 चेंडू 2 धावा. डीजे 2 चेंडू 2 धावा. थोडासा स्वैर असा मारा आणि चौकार आणि मथाणे संघ विजयी झालेला आहे. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन तसेच उमळा संघाचे आभार.